नमस्कार. सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कांद्याचा अजिबात वापर न करता एकदम चटपटीत झटपट अशी टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला टोमॅटोची चटणी बनवायची आहे. त्यासाठी इथे मी 7 टोमॅटो घेतलेले आहे. आता तुम्हाला किती चटणी बनवायची त्यानुसार तुम्ही टोमॅटो घ्यायचे आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता टोमॅटो घेताना तुम्हाला जर गावठी मिळाले तर ते सुद्धा घेऊ शकता. इथे मी हायब्रिड घेतलेले आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि कट करत असताना खूप छोट्या फोडी करायच्या नाही आणि खूप मोठ्याही करायच्या नाही. मीडियम साईजच्या फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने. तर इथे आपले सगळे टोमॅटो कट करून झालेले आहे. आता आपल्याला चटणी बनवायची. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. हे छान आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चिमूटभर हिंग आणि यातच घालायचं आहे आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या या ठेचून घेतलेल्या आहेत. या सुद्धा यामध्ये घालायच्या आहे आणि छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे जिरं मोहरी छान फुललेलं, हिंग सुद्धा परतून झालेला आहे आणि त्यानंतर लसूण सुद्धा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे. यामध्ये घालायचं आहे आपल्याला काही कढीपत्त्याची पाने. ही सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे आणि परतून घेतली की लगेच आपण जो कट केलेला टोमॅटो आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता टोमॅटो घातला की लगेच आपल्याला 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचा आहे. असा तेलामध्ये परतला की छान असा मऊ फोडी होतात आणि टोमॅटो शिजण्यासाठी फार असा वेळ लागत नाही. आता कधी घरात भाजीला नसेल आणि टोमॅटो तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच, तर पटकन अशी ही भाजी तयार करायची, कारण यामध्ये आपण कांद्याचा सुद्धा वापर केलेला नाही. अतिशय चवीला छान लागते. चपाती बरोबर, पराठ्या बरोबर खायला अप्रतिम लागते. तर इथे बघा आपल्याला 2 मिनिटे फक्त टोमॅटो परतून घ्यायचा आहे. तर 2 मिनिटे आपण परतून घेतलेलं आणि तुम्ही टोमॅटो बघा छान असं सॉफ्ट झालेला आहे आणि पाणी सुद्धा सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे. तर इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या, बारीक कट करून घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची घालायची आहे. त्यानंतर पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा धना पावडर, त्यामुळे चव खूप छान येते, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि फक्त आपल्याला 5 मिनिटे ही चटणी शिजवून घ्यायची आहे. तर इथे 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता टोमॅटो छान असा गळालेला आहे आणि जे पाणी आहे ते पाणी आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे, कारण टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असतं आणि ज्यावेळेस आपण भाजी शिजायला टाकतो त्यावेळेस भरपूर पाणी सुटतं आणि तुम्ही इथे टोमॅटो बघू शकता. आता हे पाणी आपल्याला हलकसं आटवून घ्यायचं आहे. थोडीशी आपल्याला लपथपीत करायची आहे. तर पुन्हा आपण 2 मिनिटे ठेवलेलं आणि तुम्ही बघू शकता छान अशी भाजी दाटसर झालेली आहे किंवा चटणी दाटसर झालेली आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे भाजलेल्या दाण्यांचा कूट. एकदम बारीक नाही, थोडासा जाडसर घालायचा आहे आणि त्यानंतर घालायची आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर. आता पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
तर इथे आपली टोमॅटोची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेली आहे। बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता, तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता, भाताबरोबर, पराठ्याबरोबर अप्रतिम लागते। डब्याला सुद्धा तुम्ही नेऊ शकता, कारण यामध्ये आपण अजिबात कांद्याचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा अतिशय चविष्ट अशी ही टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने झटपट अशी टोमॅटोची चटणी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।